नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा ही हरतालिकाचा उपवास असल्यामुळे खूप छान अशी तयार होते आणि नटून थटून बाहेर येते. तर विजय मधूला विचारते की आई मी कशी दिसते. तेव्हा लगेच मधू ही छान म्हणते आणि विजय म्हणते की काय ग गुंजा, इतकी का नटलीस आणि कुठे निघालीस. गुंजा म्हणत असते की अहो मला आईनेच सांगितले की आज उपवास आहे. तेव्हा विजय म्हणत असते की इतकी नटून थटून मुरडत नको जाऊ. मधू म्हणते की वहिनी आव रोज कुठे नटते, ती घरात कायम कामच करत असते. तेव्हा मधू ही गुंजाला म्हणते की हा डबा धर आणि तो कबीरला देऊ नये. तेव्हा गुंजा ही डबा देण्यासाठी बाहेर जाते. तर लगेच मधू विजयाला म्हणते की अहो वहिनी तिचं रूपच असं आहे, साधी साडी जरी घातली आणि 4 दागिने जरी घातले तरी तिच्यावर ते उठूनच दिसतात. विजय म्हणते की ते सर्व जाऊन दे आणि तू सर्वेश्वर दादाला विचारले का. तू विचारते की वहिनी कसला विषय. तर लगेच विजय म्हणत असते की तू आता माहीत असल्यासारखे करू नको. त्यांनीही परस्पर जी काही लग्नाची तारीख काढली ना त्याबद्दल आम्हाला कुणालाच काही आवडले नाही. मधू म्हणत असते की अहो माया वहिनींचं माहिती आहे आणि त्या अति आगाऊपणा करत असतात, मग आपण सुद्धा तसेच वागले तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक. तर विजया चिडते आणि तुम्हाला म्हणायला येईन ते करा असे मधूला बोलते. मधू म्हणते की वहिनी कुठे निघालास. तर विजया चिडून म्हणत असते की अगं ती गुंजा सुद्धा तयार झाली आणि मला तयार नको का व्हायला, मी तयार होण्यासाठी जाते म्हणून विजया बाहेर जाते. कबीर बाहेर काहीतरी फाईलमध्ये शोधत असतो. गुंजा येते आणि साहेबा असे बोलते. तर कबीरचे लक्ष गुंजाकडे जाते आणि तो गुंजाकडे बघतच असतो आणि मनात म्हणत असतो की येथे माझ्या डोक्यामध्ये विचारांचा वणवा पेटला आणि ही तर पेट्रोलचाही भडका उडून देते, म्हणजे नटून थटून आली आणि वर मला आणखीन भडकवते. गुंजाच्या मनात मात्र साहेबांच्या पाया पडायची वेळ आत्ताच आली, कारण आजूबाजूला सुद्धा कोणी दिसत नाही आणि जर साहेबा एकदा निघून गेले तर मग काही उपयोग नाही, म्हणून ती साहेबांच्या पाया पडण्याचा विचार करत असते. कबीर म्हणतो की काय आणलं. तर गुंजा म्हणते की आईने डब्बा दिला. कबीर रागाने म्हणतो की ठेव तिथे. तेव्हा कबीर आपल्या कपाटामध्ये फाईलमध्ये परत काहीतरी शोधत असतो आणि त्यातून एक कागद खाली पडतो. तेव्हा गुंजाच्या मात्र लक्षात येते की आता हीच वेळ आहे की साहेबांना तो कागद उचलून द्यायचे आणि साहेबांच्या पाया पडायचे. गुंजा लगेच खाली वाकत कबीरच्या पायाजवळ येते आणि तो कागद उचलत ती कबीरच्या पायांना स्पर्श करण्यासाठी लागते. तेव्हा कबीरला वाटते की गुंजाच्या डोक्याला कपाट लागेल, म्हणून तो जोराने आपला हात मध्ये घालतो आणि गुंजा असे जोरात ओरडतो. तेव्हा कबीरच्या हाताला लागलेले असते आणि ते रक्त गुंजाच्या भांगेमध्ये जाऊन पडते आणि गुंजा लगेच धावतच येते आणि आओ साहेबा मी तो कागद उचलत होते, तुम्ही काय करता असे. तर कबीर त्याच्या हातातून रक्त आल्यामुळे त्याला वेदना होऊ लागतात. तर लगेच त्याचे लक्ष ते गुंजाच्या कपाळावर रक्त लागलेले तिकडे जाते. कबीरला मात्र मोठा धक्का बसतो आणि गुंजा लगेच कबीरच्या हाताला रुमाल बांधत असते आणि कबीर म्हणतो की गुंजा तू एकदा तुझा चेहरा धुवून घे. तर गुंजा विचारते की काय झाले. तेव्हा कबीर म्हणतो तुझ्या कपाळाला काहीतरी लागले म्हणजे रक्त. तेव्हा गुंजा विचारते म्हणजे आपल्या कपाळाला हात लावते आणि हाताला ते लागलेले रक्त बघून गुंजा म्हणते की माझ्या कपाळाला काय लागले. तेव्हा कबीर म्हणतो की माझे रक्त. तेव्हा गुंजाच्या लक्षात येते की आज साहेबांच्या रक्ताने माझी मांगसुद्धा भरली. तेव्हा गुंजाला मात्र मनोहिमन आनंद होतो. गुंजा धावतच आपल्या रूममध्ये येते आणि दरवाजा लावून घेऊन आरशासमोर येते. तर गुंजाच्या भांगामध्ये कबीरचे ते लागलेले रक्त बघून गुंजा मात्र खुश होते आणि म्हणते की माझं नशीब आणि माझी देवी आई मला कायम साथ देतात. आता फक्त साहेबांच्या हातून मी जर पाणी पिले तर माझा उपवास नक्की पूर्ण होईल. म्हणून गुंजा खुश होऊन दिव्याईला हात जोडते आणि दिव्याई आत्तापर्यंत जशी माझ्या पाठीशी तू उभी राहिलीत यापुढे सुद्धा मला अशीच साथ देत राहा आणि दिव्याई माझा उपवास सार्थक होईल, म्हणून गुंजा खुश होते. त्यानंतर इकडे आजी आणि मृण्मयी बाहेर आलेले असतात. त्यांना बघून सर्वांना आनंद होतो. तर मृण्मयी विचारते की ओ मिस्टर पत्रकार तुम्ही कुठे बाहेर निघलात का. आजी म्हणत असते की अरे येथे माझ्या मृण्मयीने तुझ्यासाठी उपवास धरला आणि तो मोर्चातून पळ काढतोय. तेव्हा कबीर म्हणतो हरतालिका म्हणजे तुमच्या बायकांचा सण, मी इथे थांबून काय करू शकतो, म्हणून मी कामावर जातो. तर लगेच मृण्मयी म्हणत असते की आजी त्याला फोर्स करू नको.
मधू म्हणत असते की अगं आई, सकाळपासून आमच्या घरातील सर्व पुरुष गायब झाले, कुठेतरी टपरीवर भजे आणि चहाचा स्वाद घेत असतील, मात्र तू कबीर ऐनवेळेस तुला भेटला नाही तर हा सुद्धा पळ काढत होता. कबीर म्हणतो की ठीक आहे, मी नंतर जाईन ऑफिसमध्ये, आता थांबतो. कविता म्हणत असते की काय बायकोपुढे हरलात का? मृण्मयी लाजते आणि कविता तू पण काय? तर लगेच कविता म्हणत असतं की अगं तू तरी बरं यांना माणसामध्ये आणले, नाहीतर आमचे कायम लॅपटॉप उघडतात आणि त्यावर कायम बसलेले असतात. आजी म्हणते की म्हणजे सुबोध नाही गेला का टपरीवर भजी आणि चहा घेण्यासाठी? तेवढ्यात सुबोध बाहेर येतो आणि सुबोध म्हणतो की आजी कसे जाणार, काही मला या घरात घाबरूनच राहावे लागते. तेव्हा कबीर म्हणतो की सुबोध आणि मी बाहेर बसतो, तोपर्यंत तुमचे चालून द्या, म्हणून सर्वजणी आतमध्ये येतात. मृण्मयी सर्वांचा आशीर्वाद घेते. आजी म्हणते की खरंच अगं मधू, तुझं खरंच किती गोकुळासारखं घर भरलेलं आहे. 16व्या वर्षी तू हरतालिकेची पूजा पूजली म्हणून त्याचं हे फळ तुला नक्की भेटले. मधू म्हणते की आई, हे सर्व तुझ्यामुळेच घडले. तेव्हा मात्र गुंजा सर्वांसाठी चहा घेऊन येते आणि चहा देते. मृण्मयी गुंजाला बघून म्हणते की गुंजा, काय सुंदर दिसतेस ग तू, आणि तुझ्याकडे हे दागिने आहेत, खरंच खूप सुंदर आहेत. गुंजा म्हणते की थँक्यू, आणि खरंच तुम्हाला इतके आवडले, आणि माझ्याकडं तर थोडेच आहे. यामध्ये अनेक प्रकार असतात, शिपली, वाळा, पायामध्ये कानात हे डोरले आणि गळ्यामध्ये मुरणी, सर्व काही अनेक प्रकार असतात. तर गुंजा अनेक दागिन्यांचे नाव घेऊ लागते. विजय म्हणते की गुंजा बास बास, हिच्या तोंडाचा पडदा एकदा चालू झाला तर तो चालूच असतो. तर मधू म्हणते की गुंजा आता पुरे झाले, चहा दे सर्वांना. तेव्हा गुंजा सर्वांना चहा देते. कविता म्हणते की गुंजा अगोदर तू मृण्मयीला चहा दे, कारण तिने आज पहिल्यांदा हरतालिकेचा उपवास धरला. कविता म्हणते की चहा कसा चालणार? तर मधू म्हणते की अगं चालते, आपल्याकडे साबुदाणा आणि बटाटे हे बाहेरच्या देशामध्ये पिकतात, पण आपण तरीसुद्धा ते खातोच आणि त्या सर्व पद्धती चालून घेतोच ना. तेव्हा मात्र विजय म्हणत असते की तुझ्या आईने आम्हाला न विचारता लग्नाची तारीखसुद्धा ठरवून टाकली, ते सुद्धा आम्ही मात्र चालतच सहनच केले ना. तर मृण्मयीला मात्र मोठा धक्का बसतो. मृण्मयी सॉरी बोलते आणि त्यानंतर सर्वजण चहा घेतल्यानंतर मस्त पूजा करण्यासाठी बसतात. पूजा खूप छान मांडलेली असते. तर मृण्मयीच्या लक्षात येते की रेशीम दिसत नाही, म्हणून ती मधूला विचारते की आतू, रेशीम कुठे आहे? आल्यापासून ती दिसत नाही. विजय म्हणते की तिला ही पूजा नाही करायची, सासरच्या आठवणी काढल्यानंतर तिला त्रास होत असतो. तर मृण्मयी म्हणते की सॉरी, जाऊन द्या. तर लगेच आजी म्हणते की अगं तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुझी वटपौर्णिमा पूर्ण होईपर्यंत तिच्या नशिबात दुसरी हरतालिका ही पूजायची नक्की वेळ येईल. पूजा झाल्यानंतर विजय म्हणते की आता सर्वांनी देवीला हात जोडा आणि कुणाच्या मनात काय मागणे आहे ते देवीला मागा. तेव्हा मृण्मयी देवी आईपुढे हात जोडते आणि माझ्या कबीरला उदंड असं आयुष्य देऊन आमचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडून दे. गुंजासुद्धा कबीरसाठी देवी आईपुढे हात जोडते. माझ्यामुळे साहेबांना जो त्रास झाला त्यामध्ये त्यांची साथ देत राहा, आणि मी जो काही साहेबांसाठी उपवास केला तो उपवास त्यांच्या हातून माझा नक्की सुटेल ना, आणि ही पूजा माझी सफल तर होईल ना, असं देवी आईला ती हात जोडून म्हणत असते. त्याचवेळी मृण्मयी म्हणत असते की देवी आई, कबीर आणि माझ्या प्रेमाला कोणाची नजर नको लागून देऊ. तर लगेच गुंजा आपल्या मनात म्हणत असते की देवी आई, माझ्या साहेबांना सुखात ठेव. तेव्हा मात्र दोघीही एकाच वेळी कबीरसाठी देवाकडे प्रार्थना करतात. आरती झाल्यानंतर सर्वजण मनोभावाने प्रार्थना करतात. त्यानंतर कविता म्हणते की अगं मृण्मयी, तुझी पहिलीच हरतालिका, त्यामुळे तू मस्त असे गाणे म्हण. मृण्मयी म्हणते की अगं काय कविता, मला नाही गाणं म्हणता येत. मृण्मयी म्हणते की गुंजा तूच गाणं म्हण. मधू म्हणत असते की तुमच्या डोंगरवाडीला मस्त असे गाणे सणावाराचे म्हणत असतात. गुंजा म्हणत असते की नाही, मृण्मयी ताई म्हणते ना. कविता म्हणते की आत्ता डोळे मिटून तू ज्याच्यासाठी काहीतरी मागत होती, मग त्याच्यासाठी नक्की तू हे गाणं म्हण. तेव्हा मात्र गुंजा खूप खुश होऊन नवरोबा माझा दिलाचा राजा असे मस्त असे गाणे कबीरवर म्हणत असते. कबीर आणि सुबोध आतमध्ये येतात. तर गुंजा कबीरकडे बघत असते आणि त्यावर ते गाणे म्हणत असते. कबीरला मात्र त्याचा अर्थ समजलेला असतो आणि कबीर मृण्मयीकडे सुद्धा खुश होऊन बघतो आणि मृण्मयी सुद्धा.
कबीर मात्र मृण्मयी आणि गुंजा या दोघींकडे बघत असतो. गुंजाचे गाणे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजाने उपवास धरल्यामुळे ती वर अशी काहीतरी हार लटकवत असते आणि तिला चक्कर येऊ लागतात. गुंजा खाली पडणार तोच कबीर धावून येतो आणि गुंजाला धरतो. तेव्हा गुंजा मात्र बेशुद्ध पडलेली असते. सुबोध म्हणतो की अरे तिला पाणी पाज ना. तेव्हा कबीर लगेच आपल्या हाताने गुंजाला पाणी पाजतो. तर गुंजा डोळे उघडते आणि कबीरकडे बघतच असते. तेव्हा मात्र हरतालिकेचा उपवास गुंजाचा कबीरच्या हाताने पाणी पिऊन सुटलेला असतो. गुंजाला मात्र आनंद होतो कारण तिचा उपवास हा सफल झालेला असतो. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.